श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपण तिसऱ्या अध्यायातला गीतेमधला 6वा श्लोक पाहतो आहोत. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. या श्लोकाचा अर्थ आपण बघूया. जो कर्मेंद्रिये संयमित करतो परंतु ज्याचं मन इंद्रिय विषयांचं चिंतन करीत आहे तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिये वरवर आवरतो परंतु मनाने मात्र त्या इंद्रियांच्या विषयांचंच चिंतन करतो तो मिथ्याचारी किंवा दांभिक म्हटला जातो. या श्लोकाचा अर्थ असा आहे की कर्म म्हटलं की आपल्या शरीराची हालचाल होते असं आपल्याला वाटतं. एक मनुष्य बाहेरून काहीच कर्म करत नाही पण त्याचं मन जर इकडे तिकडे भरकटत असेल तर, मनामध्ये नको ते विचार येत असतील तर मग कर्म केल्यासारखंच आहे. म्हणजे बाहेरून जरी तो कर्म करत नाही असं दाखवत असला तरी मनाने मात्र तो सगळ्या गोष्टी करतो आणि म्हणून तो मिथ्याचारी आहे, लबाड आहे असं भगवंताला सांगायचं. मिथ्याचार म्हणजे ढोंगीपणा. याचा अर्थ असा की आत एक भाव आहे आणि वर मात्र आचरण वेगळंच आहे. अशी लबाडी माणसाने परमार्थामध्ये किंवा अध्यात्मामध्ये मुळीच करू नये. आता बाकीचे प्राणी आणि मनुष्य प्राणी यात काय फरक आहे तर बाकीचे प्राणी मनात जे असतं तसंच वागतात परंतु माणूस हा एकमेव प्राणी असा आहे जो आत एक आणि बाहेर एक असा दुटप्पी वागतो. आपण जीवन जगताना व्यवहारामध्ये अनेक वेळेला लबाडी करतो. व्यवहारामध्ये लबाडी करावीच लागते परंतु किती करावी त्याला एक मर्यादा हवी. नट अभिनय करतो. अभिनय याचा अर्थ असा की त्याच्या मनातला जो भाव आहे तो शारीरिक हालचालींनी, चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्सनी व्यक्त करतो, प्रगट करतो. यालाच आपण अभिनय किंवा नाट्य असं म्हणतो. असं म्हणतात की आपल्या मनातला भाव आपल्या डोळ्यातून समोरच्या माणसाला समजू शकतो. माणसाजवळ अशी काही कला आहे की तो आतला भाव वेगळा आणि वरवरच्या हालचाली वेगळ्या अशा पद्धतीने दोन प्रकारे तो दुटप्पी वागू शकतो. त्याच्या मनामध्ये जरी वेगळा भाव असला तरी तो आपल्या चेहऱ्यावर, आपल्या हातवाऱ्याने आणि आपल्या प्रत्यक्ष हालचालीने तो आपला वेगळा भाव व्यक्त करू शकतो. व्यवहार हा असाच आहे. त्यामध्ये आत एक आणि बाहेर एक हे असणारच. व्यवहारात थोडी लबाडी करावीच लागते पण भगवंताशी वागताना मात्र किंवा परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये मात्र
आपण आत जसे आहोत तसंच बाहेर वागलं पाहिजे. याला कारण फार सुंदर दिलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझा मी जो खरा आहे तो परमात्मस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, स्वस्वरूप आहे. तर मला स्वतःला फसवून मी हे करीन असं शक्य तरी आहे का? कारण आतला मी कोण आहे हे माझ्या आतल्या मीला म्हणजेच मला स्वतःला म्हणजेच परमात्म्याला म्हणजेच भगवंताला हे ठाऊक असतं. आणि म्हणून मी आत जसा आहे तसाच बाहेर वागलं पाहिजे. आपण स्वतःशी प्रामाणिक असलं पाहिजे. अध्यात्मामध्ये किंवा परमार्थामध्ये ढोंग अजिबात चालत नाही. माणसाला कोणत्याही गोष्टीचा लगेचच वीट येतो. तुम्हाला जरी गोड खाणं आवडत असलं तरी किती खाल, काही वेळाने ते नकोच वाटतं ना. आपण पुरे म्हणतो, आपल्याला वीट येतो. पण परमात्मस्वरूप कसं आहे? क्षणै क्षणै यत् नवताम उपैती, म्हणजे जे क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला नवीन भासतं ते अवीट असतं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामामृताची गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जो साधक असतो त्याला किती नाम घेऊ आणि किती नको असं झालेलं असतं. समर्थ रामदास स्वामींनी रामाचं दर्शन झाल्यावर देखील आणखीन 3.5 कोटी नाम घेतले. काय सांगायचं? आपण अभ्यासच करत नाही, आपण नामामध्ये रंगूनच जात नाही, त्याला काय करणार? तुकाराम महाराज म्हणतात, अमृताची उकळी नाम, तुझी नाम मी घेतो, त्याला अमृताला जशी उकळी यावी तसं मला होतं. हे सर्व केव्हा होईल? तर मी आतमध्ये जसा आहे तसाच व्यक्त होईन तेव्हा. आणि बदलायचंच असेल तर मला आतपासून खोलपासून बदल केला पाहिजे. म्हणून माणसाला जर स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा असेल, आपलं भलं करून घ्यायचं असेल, आपलं कल्याण साधायचं असेल, तर त्याला आतपासून खोलपासून बदल घडवून आणला पाहिजे. अंतरंगामध्ये बदल झाला पाहिजे. बाह्य वेश किंवा बाह्य तुमचा आचार विचार हा महत्त्वाचा नसून अंतरंगामध्ये काय चाललं आहे, आतमध्ये किती बदल झाला आहे आणि आतमध्ये किती परिणाम झाला आहे, या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आपण आता ज्ञानेश्वरीचा हा जो अभ्यास करतो आहोत, त्या अभ्यासाचा परिणाम काहीतरी आपल्या देहावर, मनावर, बुद्धीवर, आचरणावर, वागणुकीवर, अंतरंगामध्ये, खऱ्या मीमध्ये झालाच पाहिजे ना. नाहीतर काय उपयोग? स्वभावो दुरतिक्रमाः असं म्हणतात. हॅबिट इज आवर नेचर, नाही का? आपली सवय जी आहे तीच आपली सवयच आपला स्वभाव बनतो. आणि एकदा का स्वभाव बनला की तो बदलणं अवघड जातो. म्हणून आपल्या मराठीमध्ये एक फार सुंदर म्हण आहे बघा, सुंभ जळला तरी पीळ जळत नाही. म्हणजे माणूस वरवर कितीही बदलला तरी तो मुळापासून बदलणं शक्य नाही, त्याचा स्वभाव बदलणं शक्य नाही. पण अशक्य मात्र नाही आहे, हे लक्षात ठेवा. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. जर माणसाने मनापासून ठरवलं आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा ठरवला तर कुणीही त्याला बदल होण्यापासून अडवू शकत नाही, रोखू शकत नाही. आपण हा निश्चय मात्र करणं आवश्यक आहे, तरच आपल्याला परमार्थ साधेल. आजचं जे आपलं मन आहे त्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आपलं मन संकुचित आहे हो, आपलं मन घाणेरडं आहे, बरबटलेलं आहे. नको ते विचार आपल्या मनात येतात आणि या सगळ्याच गोष्टींमध्ये आपल्याला बदल घडवून आणायचा. मनामध्ये सद्विचार कसे येतील, आपण सत्संगामध्ये कसं राहू,
आपण ईश्वर चिंतनामध्ये त्याच्या ध्यासामध्ये कसं राहू आणि सदैव आपल्या हातून सत्कर्म कसं घडेल याचा आपण विचार केला पाहिजे. मग आता काय करावं, उपाय काय? त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कोणत्या तरी एका सत्पुरुषाला शरण जावं, त्याला घट्ट धरून ठेवावं, तो सांगेल ते ऐकावं, त्याच्या आज्ञेत राहावं आणि सत्पुरुषांच्या संगतीमध्ये आपण सतत सत्संगामध्येच राहावं. सत्पुरुषांच्या मनामध्ये स्मरणाखेरीज दुसऱ्या कुठल्याच गोष्टी नसतात. आपलं मन इतकं घट्ट करावं की आपल्या सगळ्या नातेसंबंधामध्ये, सगळ्या माणसांमध्ये, सगळ्या नातेवाईकांमध्ये आपले सद्गुरू किंवा आपला सत्पुरुषच आपल्याला अतिशय जवळचा वाटला पाहिजे. हाच माझ्या दृष्टीने आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा संबंध आहे. सद्गुरूंनाच माऊली असंही म्हणतात. म्हणून आपल्या खऱ्या आईपेक्षाही ही गुरु माऊली आपल्याला जास्त जवळची असली पाहिजे. आईच्या पलीकडे माझा संबंध नाहीच, तो माझा खरा संबंध. बाकी संबंधांना काहीच अर्थ नाही. माझ्या सद्गुरूंच्या संबंधाशी मी केंद्रित आहे आणि हाच संबंध माझ्या आयुष्यामध्ये परमोच्च स्थानावर आहे. बाकी सगळे संबंध, बाकी नाती आणि इतर नातेवाईक या सगळ्या गोष्टी माझ्या दृष्टीने गौण आहेत, नगण्य आहेत, तुच्छ आहेत असं आपल्याला वाटलं पाहिजे. आता आपण ओवी क्रमांक 64 बघूया. जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊ पाहती, परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी. नैष्कर्म्य होऊ पाहती. नैष्कर्म्य याचा अर्थ कर्म शून्य होणे नव्हे, तर कर्म तर करायचं आहे, पण कर्म करून सुद्धा कर्माचा कर्तेपणा किंवा त्याचा अहमपणा आपल्याला येऊ द्यायचा नाही. कर्तेपणाचा भाव काढून टाकला की कर्म शून्य होतं. तो नाहीसा झाला पाहिजे, नाही का? कर्तेपणा काढून टाकला, कर्तेपणा नाहीसं केलं, मग या विश्वाला चालवणारी जी शक्ती आहे ती शक्ती तुला जन्माला घालते आणि तुझंही जीवन चालवते आहे याची आपण सतत जाणीव ठेवली पाहिजे. आणि त्या शक्तीद्वारेच माझ्याकडून कर्म घडवलं जातं. मी जे काही कर्म करतो ते भगवंताच्या या शक्तीद्वारेच माझ्याकडून ते केलं जातं. हा भाव आपण सतत मनात ठेवला पाहिजे. एक विषारी नाग समजा आपल्या घरात येऊन बसला आहे, काही केल्या तो जात नाही. मग एक गारुडी आला आणि त्याने पुंगी वाजवून त्याला भुलवलं, त्याचे विषारी दात काढून टाकले. आता त्या सापाला खुशाल गळ्यात घालून बसा म्हणाले. अगदी त्या पद्धतीने, नाही का? कर्म तर आपल्याला सुटत नाही आहे, हे दिसतंच आहे. कर्मामुळे अहंकार वाढतो, वासना वाढतात. त्या नागाचे ज्याप्रमाणे विषारी दात आपण काढून टाकतो, तसं कर्मामधला कर्तेपणाचा विषाचा अंशच जर आपण काढून टाकला तर कर्म हे खेळाप्रमाणे होईल. जणू काही मी खेळ खेळतो आहे असा प्रपंच आपण केला पाहिजे. गोंदवलेकर महाराजांनी एके ठिकाणी म्हटलं आहे, खेळा ऐसा प्रपंच करावा. म्हणजे सहज एखादा खेळ खेळतोय अशा पद्धतीने आपण हसत खेळत आपला प्रपंच करावा, कर्तेपणा काढून टाकावा. आणि हा प्रपंच भगवंताचा आहे आणि मी एक व्यवस्थापकाच्या भूमिकेतून त्याची व्यवस्था पाहतो आहे असं समजावं. संतसुद्धा कर्म करतात. आपलं कसं आहे, आपण कर्माला घाबरतो किंवा कर्माला भीतो किंवा
कर्म करण्यासाठी धडपड करायची आपली तयारी नसते. मुळातच आपल्याला कर्म करायचा कंटाळा असतो. परंतु मी अमुक एक गोष्ट करतो आहे हे जगाला दाखवण्यासाठी मात्र आपण उत्सुक असतो. तिथे मात्र आपण कसं आपला डांगोरा लोकांना पिटता येईल, कसं आपल्याला आपलीच टिमकी वाजवता येईल याचा सतत विचार करत असतो. कामाची आपल्याला सवयच नसते किंवा काम करायला नकोच असतं. फक्त लोकांसमोर मात्र मी काम करतोय हे लोकांना दिसलं पाहिजे आणि जगाने माझी वाखाणणी केली पाहिजे, इतरांनी माझं कौतुक केलं पाहिजे. हा शो करण्या इतपतच काम करण्याची आपल्याला इच्छा असते. काही काही वेळेला आपल्याला या शो करण्याची किंवा या दाखवण्याच्या प्रवृत्तीची इतकी सवय झालेली असते की आपल्याला हे नाटक केल्याशिवाय चैनच पडत नाही. आणि म्हणून कर्माचा हा जो दोष आहे किंवा हे जे विष आहे ते घालवण्यासाठी हे कर्म मी करत नाही याची सतत जाणीव ठेवली पाहिजे. आणि भगवंतानेच माझ्याकडून हे करून घेतलं आहे किंवा त्याच्या इच्छेने, त्याच्या कृपेने, त्याच्या सामर्थ्याने आणि त्याच्या शक्तीने या गोष्टी घडतात हे आपण सतत मनामध्ये ठेवलं पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय.